नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. राहुरीच्या तहसीलदारांची दबंग कारवाई. बारागाव नांदूर परिसरामध्ये वाळू तस्करीवर कारवाई. सांगली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. छोट्या व्यापाऱ्यांकडून दंगा. कोपरगावमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाचं 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणार भव्य आयोजन. आणि सी 24 तास बातमीचा दणका. अखेर थेऊर रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ सुरू. नागरिकांना केलं समाधान व्यक्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांनी 2 नोव्हेंबरच्या पहाटे तोडीवाल्याचं रूप घेऊन बारागाव नांदूर परिसरामध्ये वाळू तस्करीवर कारवाई करून 2 ट्रॅक्टर आणि यारी ताब्यात घेतली आहे. मात्र यावेळी वाळू तस्कर पळून जाण्यात यशस्वी झालेत. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरामध्ये मुळा नदीच्या पात्रामधनं शासनाच्या मालकीची वाळू चोरून नेण्याचं काम सुरू होतं. ट्रॅक्टर आणि यारीच्या साह्यानं पाण्यामधील वाळू बाहेर काढून नंतर डंपरमध्ये भरून चोरट्या मार्गानं वाळू वाहतूक केली जात होती. याबाबत गुप्त खबराच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार अनिल दौंडे यांनी 2 नोव्हेंबरच्या पहाटे ऊसतोड कामगाराचं रूप घेऊन महसूल कर्मचाऱ्यांचं एक पथक तयार केलं आणि मोटरसायकलीवरनं जाऊन बारागाव नांदूर शिवारामध्ये मुळा नदी पात्रामध्ये धाड टाकली आहे. यावेळी महसूल पथकानं 2 ट्रॅक्टर आणि 2 वाळू उपसा करणाऱ्या यारी ताब्यात घेतल्यात आणि तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आणून लावल्यात. या कारवाईमध्ये महसूल विभागामधील अमोल कदम, सतीश पाडळकर, साहेबराव थोरात, जालिंदर पाखरे, अविनाश तेलतुंबडे, अनिल धुमाळ, माऊली राऊत यांनी सहभाग घेतला होता. सदर महसूल पथकाला पाहून वाळू तस्कर पळून गेले. तसेच 2 ट्रॅक्टरही त्यांनी घटनास्थळावरनं पळवून नेलेत. याबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. पहाटेच्या वेळेस बारागाव नांदूर शिवारातून अवैधरित्या गौण खनिज उत्खनन चालू असल्याची बातमी कळाली असता मी स्वतः आणि 2 तलाठी यांना सोबत घेऊन बारागाव नांदूर शिवारामध्ये रेड टाकली. त्यावेळेस काही जात असतानाच काही लोकांनी लक्ष दिल्यामुळे ती वाहनं पळापळी झाली. तरीही 3 ट्रॅक्टर केनीच्या सहाय्याने वाळूचं उत्खनन करत असताना त्या ठिकाणी आढळून आले आणि 2 तिथून पळून जाण्यास यशस्वी ठरले. या 3 ट्रॅक्टरांना ताब्यात घेतलेलं आहे. संबंधित ट्रॅक्टर चालक आणि मालक ज्यावेळेस ट्रॅक्टर ताब्यात घेतले त्यावेळेस तिथून त्यांनी पोबारा केला. त्याच वेळेस तात्काळ पोलीस स्टेशनला ही बातमी कळवली असता स्वतः पोलीस निरीक्षक वाघसाहेबांनी भोजपाट्यासह गाडी बारागाव नांदूर या ठिकाणी पाठवली आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये ते 3 केन्या वाळू काढणारे आणि 2 ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे. त्यांच्यावर त्या ठिकाणी 15 ते 20 ब्रास अंदाजे वाळूसाठा केलेला दिसून आलेला आहे. कठोर अशी दंडात्मक कारवाई संबंधितांवर करण्यात येईल.
मनोज साळवे सह सतीश फुलसमदार सी 24 तास राहुरी. पैठण तालुक्यातील 74 जळगावच्या सरपंचानं गावामधील सरकारी जमिनीची परस्पर विक्री केली आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गावामधील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. पैठण तालुक्यातील 74 जळगाव येथील सरपंच राम कोंडीराम एरंडे यांनी खाम जळगाव येथील शासकीय जमीन गावामधील लोकांना परस्पर विक्री करून सरपंच पदाचा गैरफायदा घेतलाय. आपल्या पदाचा गैरफायदा करून ग्रामपंचायत मार्फत आर्थिक देवाणघेवाण करून ग्रामपंचायतीच्या मार्फत 8 चे उतारे सर्रास दिलेत. 74 जळगाव येथील ग्रामस्थांनी याबाबत पैठण तहसीलदार यांना 3 जुलै रोजी प्रथम तक्रार अर्ज आणि 16 ऑक्टोबर रोजी दुसरा तक्रार अर्ज देऊन संबंधित सरपंचाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तहसील कार्यालयाकडून पंचनामा देखील करण्यात आला, परंतु त्यावरती अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये. कारवाई न केल्यामुळे 74 जळगाव येथील ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत सरपंच राम कोंडीराम एरंडे यांचं सरपंच पद आणि ग्रामपंचायत सदस्यत्व तात्काळ रद्द करण्यात यावं, शासकीय जमिनीची आर्थिक हितासाठी परस्पर विक्री केल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी गावामधील कल्याण सुकरे, भाजपचे ढोरकीन सर्कल प्रमुख संतोष एरंडे, दिलीप मुळे, गणेश एरंडे, बंडू मुळे, सोमनाथ एरंडे, भाऊसाहेब पठाडे, संदीप लाटे, कारभारी जगदने, अमोल सुकरे, काकाभाऊ एरंडे, लक्ष्मण मुळे, अशोक मुळे यांच्यासह आदी गावकरी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पैठण तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेत. 74 जळगावच्या सरपंचांनी गायरान जमीन विक्री केलेली असून परस्पर त्यासाठी आम्ही तहसीलदाराला निवेदन दिले, परंतु त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज रोजी आम्ही आमरण उपोषणास बसत आहोत. काय मागणी? तरी सर आमची मागणी अशी की तहसीलदारांनी योग्य ती कार्य करून सरपंचाचं पद बाद करून आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. किती एकरचं आहे? जवळपास त्यांनी 6 एकर जमीन आणि इतर आणखी अशी 10-15 एकर जमीन गायरान शासकीय जमीन गावातील लोकांना विक्री केलेली आहे आणि 8 वर तशी नोंद पण घेतलेली आहे. तसे प्रशासनाचे अधिकारी काही म्हणले? प्रशासनाच्या अधिकाऱ्याला आम्ही वेळोवेळी जाऊन त्यांना निवेदन दिलं, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आम्ही शेवटी त्यांना 15 दिवसाची मुदत दिली, तरी पण त्यांनी काही न केल्यामुळं आज आम्ही आजपासून सनी इथं उपोषणास बसत आहे. न्याय द्या. तरी आता तरी प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर अशी प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन सदरील सरपंचावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येते. किरण काळे पाटील, सी 24 तास, पैठण. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा नामविस्तार करून श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी कोपरगाव असं करण्यात यावं अशी मागणी देशभक्ती सेवा मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. यासाठी कोपरगाव इथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला कोपरगावमधील विविध संघटनांनी तसेच भूमिपुत्रांनी पाठिंबा दिला आहे. कोपरगाव तालुका तहसील हद्दीमधील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाची जमीन कोपरगाव हद्दीमधील शेतकऱ्यांनी आपल्या रोजीरोटीची कुठलीही पर्वा न करता दिली आहे. मात्र तरीही शासनानं येथील भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या विमानतळाचा नामविस्तार नागपूरच्या अधिवेशनामध्ये केला. हा गोदावरी तीरावरील भूमिपुत्रांवरती अन्याय आहे. या अन्यायाला गोदावरी तीरावरच्या भूमिपुत्रांनी देशभक्ती सेवा मंचच्या माध्यमामधून वाचा फोडण्यासाठी कोपरगाव येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथे स्वाक्षरी आंदोलन केलंय. शिर्डी विमानतळाचा नामविस्तार म्हणजे कोपरगावकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा नामविस्तार करून श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डी कोपरगाव असं करण्यात यावं अशी मागणी यावेळी देशभक्ती सेवा मंचच्या वतीनं करण्यात आली आहे. ऑक्टोबर रोजी काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ जे हद्दीत झालं आहे ते कोपरगाव तालुक्यातील हद्दीत आहे आणि कोपरगावचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलेलं नाही. कोपरगाव तालुक्याची भूमी असून त्या भूमीचं नाव कोपरगावचं नाव दिलं गेलेलं नाही, त्याचं आम्हाला दुःख वाटतं. तसेच कोपरगावचं नाव आज पुसलं जात आहे. कोपरगावची नावाची दखल 3 पंतप्रधान घेत होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा उद्गार काढले होते का भारताचे पहिले कॅलिफोर्निया शहर कोपरगाव आहे. त्याच्यानंतर इंदिरा गांधीचं सरकारसुद्धा कोपरगावच्या नेत्यांनी हलवलं होतं, त्यांच्या मुखात सुद्धा कोपरगावचं नाव होतं. त्याच्यानंतर राजीव गांधींच्या मुखातही कोपरगावचं नाव होतं. 3 पंतप्रधानांच्या मुखात कोपरगावचं नाव होतं. आज कोपरगावचं नाव पुसत चाललेलं आहे. आज
कोपरगावचं नाव 100 किलोमीटर गेलं तर नातेवाईक मित्र जर सोडले तर कोपरगावला कोणी ओळखत नाही. कोपरगावची वेगळी ओळख द्यावी लागते. आज कोपरगावचं नाव संपुष्टात येत आहे. त्यासाठी कोपरगावचं नाव पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकावण्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी विमानतळ झालेलं त्या विमानतळाला कोपरगावचं नाव द्या. कोपरगावच्या अस्मितेचा विषय हा. कोपरगावमध्ये आज अनेक नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आत्ताच महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सचिव वरपे साहेब यांनी सुद्धा पाठिंबा दिला. त्याचबरोबर नगरसेवकांनी पाठिंबा दिला. कोपरगावच्या अनेक जनतेने पाठिंबा दिलेला आहे. तसंच कोपरगावचे नाव विमानतळाला देण्यासाठी पंतप्रधान कार्यालय आम्ही पत्र पाठवले होते. त्यांनी दखल घेतली आहे आणि केंद्रीय विमानतळ प्राधिकरण यांनाही त्यांनी सूचना दिलेल्या आहे आणि आमचा लढा निरंतर चालणार आहे. दर 1 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहोत आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जन आंदोलन करणार आहोत. कोपरगावच्या जनतेला पुन्हा रस्त्यावर आंदोलन करण्यासाठी आम्ही कार्य करणार आहोत. यावेळी देशभक्ती सेवा मंचाचे अध्यक्ष रवींद्र जगताप, किशोर चोरगे, किशोर काळे, पत्रकार नानासाहेब मोरे, शेख रहीअबू उबेदा, नितीन शिंदे, आर.टी. जाधव आदी उपस्थित होते. शिर्डी नामविस्तार लढ्यासाठी C24 तासच्या वतीनं वेळोवेळी पाठपुरावा करून त्यास प्रसिद्धी दिली गेली आहे. इंटरनॅशनल विमानतळ हे काकडी गावात आहे. काकडी गाव हे कोपरगाव तालुक्यात आहे. आमची विनंती आहे व काकडी हे गाव कोपरगाव तालुक्यात असल्यामुळं जे साईबाबा इंटरनॅशनल विमानतळ जे आहे त्याला राहता तालुका हे नाव देण्यात आलेलं आहे. तर राहता तालुका न देता ते कोपरगाव तालुका द्यावा आणि यासाठी देशभक्ती सेवा युवा मंच यांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे त्याला युवा सेनेचा शिवसेनेचा जाहीर पाठिंबा आहे. येथील देशभक्ती सेवा मंचाच्या वतीने सध्या कोपरगाव तालुक्याच्या चर्चित असलेला आणि जिव्हाळ्याचा होत असलेल्या नामकरणाच्या विमानतळाच्या नामकरणाच्या प्रश्नाबाबत त्यांनी जी सह्यांची मोहीम चालू केली आहे तिला सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देतो. मुळामध्ये श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोपरगाव तालुक्यात हे शासनाने ध्यानात घेतलं पाहिजे. हे विमानतळ होताना भूसंपादनाची जी प्रक्रिया होती ती अनेक वर्ष चालू होती. शिर्डी येथील साई भक्तांना शिर्डी येथे येणं सोयीचं होण्याकरता या तालुक्यातील दुष्काळी भागातील भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी त्या ठिकाणी त्या विमानतळात दिलेल्या आहे. जो काही त्याग त्या विमानतळाकरता करायचा आहे तो कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मग असं असताना श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ याला त्या ठिकाणी कोपरगाव श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ शिर्डीऐवजी श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ कोपरगाव हे नाव खरं तर शासनाने देणं गरजेचं होतं. पण शासनाने ही चूक जाणून बुजून केली का त्यांच्याकडनं मुद्दामून झाली ही शंका त्या ठिकाणी उपस्थित होते. मुळात शिर्डीचा जर इतिहास बघितला तर साईबाबांची पवित्र शिर्डी पूर्वी या तालुक्यामध्येच होती. परंतु तालुक्याच्या विभाजनामध्ये शिर्डी देखील त्या ठिकाणी पलीकडच्या राहता तालुक्यात गेली आणि आता मग बाबांचं नाव तर आहेच आहे. पण ते विमानतळ जर या कोपरगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी देऊन झालेलं आहे तर मग त्याच्या निदान त्यानिमित्ताने तरी कोपरगावचं नाव त्या विमानतळाच्याशी जोडलं जावं अशी आमची आग्रही मागणी आहे. देशभक्ती सेवा मंचाने हा अतिशय योग्य असा जनभावनेचा आदर करून लढा सुरू केला आहे. त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील. भविष्यातही त्यांनी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या विषयावर छेडावं अशी मी त्यांना आवाहन करतो आणि केंद्र सरकारला राज्य सरकारला हे नामकरण करण्याची सुबुद्धी द्यावी अशी साईचरणीच प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. डोके C24 तास कोपरगाव. धनगर समाजाला आरक्षण द्या अन्यथा नागपूरला समाजाच्या मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये असा एल्गार सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी पुकारलाय. नागपूर येथील धनगर समाज मेळाव्यामध्ये महाराष्ट्रामधील सर्व धनगर समाजानं आपल्या परीने जाणं किंवा न जाणं हे आपण स्वतः ठरवावं, कारण माननीय मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस TSचा अहवाल आल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे नागपूर येथील धनगर मेळाव्यामध्ये जायचं की नाही हे आपण स्वतः ठरवावं असं
राष्ट्रीय धनगर समाजाचे अध्यक्ष हेमंत पाटील म्हणालेत. दरम्यान ते पुढे म्हणालेत की खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी धनगर समाजाचे मेळावे जरूर घ्यावेत, पण धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी नागपूर मेळाव्यामध्ये धनगडचं धनगर हे स्पेलिंग दुरुस्ती करून आणल्याचं पत्र द्यावं आणि सभेमध्ये प्रसिद्ध करावं, तरच धनगर समाजाचा सरकारवरती विश्वास बसेल. 7 तारखेला आम्ही धनगर समाजाचा चिंतन मेळावा पुण्यामध्ये घेतलेला आहे. या मेळाव्यामध्ये आम्ही धनगर बांधवांना कसा न्याय मिळेल, या धनगर समाजाला आरक्षण कसं मिळेल, त्या आरक्षणाची अंमलबजावणी कशी होईल, या संदर्भात आम्ही चिंतन मेळावा या पुण्यामध्ये 7 तारखेला ठेवलेला आहे. खरोखरच आत्तापर्यंत 65 वर्षे झाली या धनगर समाजाला घटनेमध्ये आरक्षण मिळालेलं असतानासुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप हे सर्व पक्ष या समाजाला आत्तापर्यंत फसवत आल्यामुळं इथून पुढं जे मेळावे होणार आहेत आमच्या धनगर समाज बांधवांचे, ते मेळावे बहुसंख्य बांधवांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि हे करत असताना 5 तारखेला आम्हाला कळतं की खासदार महात्मे यांनी 5 तारखेला नागपूरला मेळावा घेतलेला आहे. त्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहून ते धनगर समाजाला काय मार्गदर्शन करणार याची चिंता आम्हाला पण लागलेली आहे. कारण इकडं त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून इकडं टीचची स्थापना केली आणि तिकडं वेगळ्या पद्धतीनं आरक्षण देतो म्हणून त्यांनी तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळं 5 तारखेला जो मेळावा आहे त्या मेळाव्याची वाट आम्ही पाहतो आहे. त्यानंतर आम्ही 7 तारखेला हा चिंतन मेळावा घेऊन त्यामध्ये आमची भूमिका काय असणार आहे ते आम्ही स्पष्ट करणार आहे. पर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला बारामतीमध्ये एक मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः म्हणाले होते की जर आमचं सरकार आलं तर आम्ही 15 दिवसामध्ये ह्या धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्याची मी वाट आता 3 वर्ष झाले पाहतो आहे. त्याच वेळेला आम्हाला वाटलं होतं की आरक्षणाची अंमलबजावणी केली जाईल, परंतु त्यावेळेला त्यांनी आम्हाला दुसऱ्या बाजूने फसवत गेले आणि त्यांनी त्यावेळेला एक बेकायदेशीर टीचची स्थापना केली आणि स्थापना करून आता आज 3 वर्ष होत आहेत तरी अजूनसुद्धा या समाजाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळं 5 तारखेच्या सभेमध्ये ते फक्त टीचचा अहवाल आल्यानंतर आम्ही धनगर समाजाला आरक्षण देणार का नाही हे पाहू असंच बोलणार आहे. टीचचा अहवाल आणि धनगर समाज आरक्षणाची अंमलबजावणी याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. घटनेनं ह्या धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगलीच्या मारुती चौक ते रिसाला रोडवरती रस्त्यावरील छोटे व्यापारी यांचे अतिक्रमण पालिकेनं हटवलेत. यावेळी व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झाली आहे. या छोट्या व्यापाऱ्यांनी यावेळी दंगा करून अतिक्रमण मोहीम बंद पाडली. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा थोडा वेळ फज्जा उडलाय. सांगली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केलंय. सांगलीच्या मारुती चौक ते रिसाला रोडवरती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होतीये. सांगली महापालिकेने हे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली. हे अतिक्रमण हटवण्यात देखील आली आहेत. यावेळी व्यापारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी देखील झाली आहे. या ठिकाणी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हे अतिक्रमण मोहीम बंद पाडण्यात आली. या छोट्या व्यापाऱ्यांना पर्यायी व्यवस्था द्यावी आणि मगच अतिक्रमण हटवावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच सर्वसामान्य छोट्या व्यापारी आणि हातगाडी चालक यावेळी संतप्त झाले आणि त्यांनी ही मोहीम बंद पाडली आहे. आणि ही मोहीम बंद पाडण्यासाठी त्यांनी यावेळी मोठा दंगा केलाय. त्यामुळे महापालिकेच्या या मोहिमेचा अवघ्या थोड्याच कालावधीमध्ये बोऱ्या वाजलाय. राहणार गाव भाग हे गोरगरीब रस्त्यावर पोट भरून भरत्यात बिचारा वर्षात 2-3 वेळा. हे कुठं जाणार? हे वैरीनाट्यात जागा दिल्यानंतर यांचं पोट कसं भरणार? आज काय केलं? आज आम्हाला बिन वॉर्निंग देतात, सगळ्यांचं उचलायला लागलेत. ही कुठली पद्धत आहे? काय सामान काय होतं तुमचं? अहो गरीबच की फुलवाले आम्ही सगळे, काय करणार आम्ही? सहाय्यक आयुक्तांनी आम्ही काल सर्व्हे केला इथला सगळा त्या रोडचा, आणि यांना कायमस्वरूपी आपण वैरण बाजारात जागा द्यायचे हे ठरवलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. त्यानुसार आमच्या अतिक्रमण काढायची मोहीम चालू आहे. ही 4-5 दिवस अशी कंट्रोल राहणार आहे. त्यानंतर जर कोणी परत येईल तर यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत. आज कुठपर्यंत काढली आपण कारवाई? आता ते झाशी चौकपासून मारुती चौकापर्यंत ही मोहीम आता राबवल्या. परत कापडपेठ एवढी आजची मोहीम आहे. उद्यापासून परत इथली ह्या रिसाल रोडची मोहीम चालू करते. आजपासून आणि SP सर, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका, वाहतूक शाखा, सांगली शहर पोलीस कंबाईन अशी एक संयुक्त मोहीम आपण चालू केली अतिक्रमण करण्याची. यात सर्वात जास्त त्रास फेरीवाल्याचा आणि पार्किंगचा हा मारुती रोडला होता. त्यामुळे आम्ही सुरुवात मारुती रोडपासून केलेली आहे. आज मारुती रोडचे झाशी चौकपासून आणि मारुती रोड कापडपेठ हा आज सकाळपासून अतिक्रमण केलेलं आहे. आणि यापुढे शहराची जागा लागली अशी कारवाई चालू ठेवणार आहे. आणि हे शहर लवकरच अतिक्रमण मुक्त करण्याचा आमचा संपूर्ण. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. गेवराई तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला 4,000चा भाव तर वेचणीला 1,000चा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय, मात्र मजुरांना सुगीचे दिवस आलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बाजारामध्ये शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची सध्या आवक सुरू आहे. सध्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापसांची बोंड फुटली आहेत. फुटलेल्या कापसामुळं शेती शिवारानं जणू पांढरी चादर ओढल्याचं चित्र निर्माण झालंय. पण फुटलेला कापूस वेचण्यासाठी मजूरच मिळत नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर पडली आहे. तर गेवराई तालुक्यामधनं अनेक ऊसतोड कामगार आपलं बिऱ्हाड घेऊन कारखान्याच्या दिशेनं रवाना होत असल्यानं त्यामुळे तालुक्यामध्ये गावे ओस पडतायत आणि मजूर मिळत नाहीयेत. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरीचे दरही वाढलेत. मजुरांच्या कमतरतेनं शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांच्या कापसाची बेभान खरेदी केली जाते. 4,000नं खरेदी होतीये, तर कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्यानं 10 रुपये प्रति किलो प्रमाणे क्विंटलला 1,000 रुपये लागत आहेत. त्यामुळे मजुरांना सुगीचे दिवस आले असले तरी शेतकऱ्यांचं मात्र दिवाळं निघालंय. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कापूस जिनिंग गेवराईमध्ये आहे. दरम्यान या वर्षीचा कापूस हंगाम सुरू झालाय. दिवाळीच्या मुहूर्तावरती खाजगी कापूस खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकरी तुरळक प्रमाणामध्ये कापूस विक्रीसाठी आणतायत. सध्या तालुक्यामध्ये काही जिनिंगवरती कापूस खरेदी केला जातोय. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोन्याला कवडी मोल भाव मिळतोय. या प्रकाराकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे शेतकऱ्यांमधनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते. कापूस लागवडीपासून ते वेचणी करून घरापर्यंत आणेपर्यंत शेतकऱ्यांना पैसा ओतावा लागतोय. मात्र बाजारामध्ये बेभाव विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीमध्ये दिवाळं निघालंय असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. कापसाला शासनाने 4,000 रुपये भाव दिला नाही, हे काय परवडत नाही. आणि
की शासनाने असं एक ठरवलं पाहिजे की शेतकऱ्याला 7,000 रुपये भाव द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 4,000 रुपये भावामध्ये 10 रुपये किलोनी जर आम्ही मजुराला दिला आहे तर 30 रुपये पडतात आमच्या पदरामध्ये. आणि 30 रुपयामध्ये बी आहे, त्यामध्ये खताचा खर्च झालेला आहे. मग हे कापूस परवडत नाही शेतकऱ्याला. आणि याच्यामुळं आम्ही ह्या कापसाला दर पुढल्या वर्षी असं लावा कोणी लावा असं झालं आहे. यंदा की म्हणजे परिस्थिती बेकार झाली की गेवरा तालुक्यामधून आम्ही लेबर नेलेला आहे 10 रुपये किलोनी आणि 700 रुपये भाड्याने एक आपलं पिकअप म्हणावं किंवा आपलं ऑटो रिक्षा असं नेलेलं आहे. तर ह्यामध्ये आम्ही ह्या 30 रुपयामध्ये 10 रुपये 4,000 रुपये भाव म्हणल्यानंतर आम्ही 10 रुपये किलो तर आम्ही मजुराला दिला आहे. 30 रुपये पडले या पदरामध्ये. मग 30 रुपयामध्ये काय काय येणार आहे. आमचा खर्च झालेला आहे फवारणीचा. त्या पुढं 10-26 खत आम्ही 22 रुपये क्विंटलनी टाकलेलं आहे सर कपाशीला. तर शासनाने आम्हाला असं वाटतं की शासनाने दखल घ्यायला पाहिजे या भावाबद्दल. तुम्ही ह्या परराज्यामध्ये लेबर गेलेलं आहे ऊसतोड कामगार म्हणून आमच्या जिल्ह्यातलं. तर तिकडं आमचं लेबर नेऊन तिकडं ऊसाला भाव भेटतोय. मंत्री किंवा खासदार हे मस्त मोर्चा काढतायत, रस्ता रोको करतायत. मग आमच्या बीड जिल्ह्यामध्ये भाव का नाही कापसाला. मला असं म्हणायचं आहे की शासनाला एवढा 7,000 रुपये भाव द्यायला काही जड नाही. विनोद पौळ, C24 तास, गेवराई. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा इथे शेतकऱ्यानं हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या आपल्या लाडक्या बगळी नावाच्या गोमातेचा दशक्रिया विधी केलाय. विठ्ठल शिवरकर यांची ही गाय होती. आपल्या परिवारामधील एक सदस्य म्हणून तिचं शिवरकर पालन पोषण करत होते. पिंपळे धुमाळ येथील शेतकरी विठ्ठल शिवरकर यांच्याकडे बगळी नावाची गाय होती. ही गाय शिवरकर यांच्या पाहुण्यांनी त्यांचा नातू लहान असताना नातवाच्या दुधासाठी दिली होती. ते या बगळी गायीला आपल्या परिवारामधील एक सदस्य म्हणून तिचे पालन पोषण करत होते. या गायीमुळेच शिवरकर यांच्या कुटुंबाची उपजीविका होत होती. बगळी गायीचं निधन झाल्यामुळे शिवरकर परिवारानं या गायीचा दशक्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला आणि 10 दिवस दुखोटा पाळून या गायीचा पिंपळे खालसा इथे दशक्रिया घाटावरती हरिभक्त पारण इंद्रजित महाराज नवले यांचं प्रवचन ठेवून दशक्रिया विधी पार पाडण्यात आलाय. यावेळी आपण गोमातेचे पूजन करतो, परंतु गोमातेचं रक्षण करणं गरजेचं आहे असं मत नवले महाराज यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी पिंडदानाचा कार्यक्रम देखील पार पडलाय. सूर्यकांत शिर्के, C24 तास, शिक्रापूर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर. स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनातर्फे 4 ते 5 नोव्हेंबर 2017 रोजी कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाच्या भव्य प्रांगणामध्ये राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय. या परिसंवादामध्ये देशभरामधनं 1000च्या वर आयुर्वेद पदवीधर डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाच्या वतीनं 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाच्या प्रांगणामध्ये भव्य अशा राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास आव्हाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. देशभरामधनं 1000च्या वरती आयुर्वेद पदवीधरांची नोंदणी झाली आहे. विविध औषध कंपन्यांचे स्टॉल या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. या परिसंवादामध्ये डॉक्टर सरदेशमुख यांचे कॅन्सरवरील यशस्वी पंचकर्मादी उपचार, डॉक्टर मिलिंद पाटील यांचे 40 वर्षांनंतरची जीवनशैली आणि रसायन चिकित्सा, डॉक्टर सुनील इनामदार यांचे किडनी फेल्युअर आणि उपचार, तर सोलापूर येथील डॉक्टर संभाजी पाटील यांचे आयुर्वेद वनस्पतींचा व्यवसाय यामधील उपयोग या विषयावरती व्याख्याने होणार आहेत. परिसंवादाचे उद्घाटन आयुष मंत्रालयाचे सचिव पद्मश्री डॉक्टर राजेश कोटेचा, राष्ट्रीय आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉक्टर नेसरी, आदर्श गावचे सरपंच पोपटराव पवार, वैद्य दीनानाथ उपाध्याय, परमपूज्य जंगलीदास महाराज यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. परिसंवादामध्ये सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन डॉक्टर आव्हाड यांनी केलं आहे. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन ही एक भारतातील अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाची एक प्रादेशिक शाखा की जी आयुर्वेदासाठी काम करणारी सर्वात जुनी एक संस्था आहे की जिला 110 वर्ष या संस्थेला झाले. नुकतंच जूनमध्ये या महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या प्रदेशाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली आणि त्याच कार्याची सुरुवात म्हणून कोपरगाव येथे जंगली महाराज आश्रम या ठिकाणी शनिवार आणि रविवार 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी आपण नॅशनल कॉन्फरन्सची एक राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाची सुरुवात त्या ठिकाणी करणार आहोत. परिसंवाद त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या परिसंवादाचं वैशिष्ट्य म्हणजे जाहीर झाल्यानंतर लगेचच 1000च्या वर संपूर्ण भारतभरातून डॉक्टरांची नाव नोंदणी त्यासाठी झालेली आहे. संपूर्ण भारतभरातून त्या ठिकाणी 2 दिवसासाठी आयुर्वेद संमेलनासाठी वैद्यगण येणार आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन आणि प्रभा आयुर्वेद ह्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. प्रभा आयुर्वेद ही देखील एक पंचकर्माची प्रत्यक्ष कर्मावर आधारित काम करणारी आमची एक जुनी संस्था आहे की ज्या संस्थेचं उपाध्यक्ष म्हणून मी गेल्या 12 वर्षापासून काम करत आहे. तर या दोन्ही संघटनाच्या संयुक्त विद्यमाने ही कॉन्फरन्स होत आहे. या कॉन्फरन्समध्ये फक्त 4 लेक्चर्स हे ठेवलेले आहेत. त्यामध्ये 40 नंतरचं आपली जीवनशैली आणि रसायन चिकित्सा. योगेश डोखे, सी24 तास, कोपरगाव. आपल्या कुटुंबासोबत बोल्हाई मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा वाडेबोल्ला येथील पांडवकालीन तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. प्रकाश मोहनलाल गंगावणी असं या तरुणाचं नाव आहे. कुटुंबियांसोबत बोल्हाई मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा वाडेबोल्ला येथील पांडवकालीन तळ्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. ही घटना 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रकाश मोहनलाल गंगावणी असं या तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश हा त्याच्या वडिलांसोबत वाडेबोल्ला येथील बोल्हाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते. या मंदिराला लागून असलेल्या पांडवकालीन तळ्यामध्ये स्नान केल्यामुळे सर्व आजार दूर होतात अशी आख्यायिका आहे. त्यामुळे अंघोळीसाठी प्रकाश या तळ्यामध्ये उतरत असताना त्यांचा तोल जाऊन ते पाण्यामध्ये पडले. प्रकाशांना पोहता येत नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी स्थानिक तरुणांनी तळ्यामध्ये उड्या घेऊन त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीयेत. तेव्हा अखेर याची माहिती अग्निशामक दलाला दिली असता काही वेळामध्येच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकाशचा मृतदेह बाहेर काढलाय. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून इथे शवविच्छेदनासाठी पाठवलाय. दरम्यान या घटनेचा अधिक तपास लोणीकंदचे पोलीस करतायत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीच्या लाभासाठी राष्ट्रीय बँकांमधून आलेल्या याद्यांमध्ये मोठी तफावत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी कबूल केलंय. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये गैरकारभार झाल्याचं स्पष्ट होत आहे आणि त्यामुळे सर्वच राष्ट्रीयकृत बँकांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीमध्ये बोलताना केली आहे. राज्यामध्ये सरकारच्या शेतकरी कर्जमाफी लाभासाठी आलेल्या यादीमध्ये बँकेमधनं एकाच आधार क्रमांकाची लाखो बँक खाती असल्याची बाब समोर आली आहे. पहिल्यांदा 6,50,000 शेतकरी थकीत असल्याची यादी आली. यानंतर ती यादी 1.5 लाखांवर आली. तसेच अनेक बँकांमध्ये बोगस खातीही आढळून आली आहेत. हा सर्व गंभीर प्रकार असल्यानं राज्यामधील युनियन बँकेसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठा गैरकारभार झाल्याचं स्पष्ट होत आहे.
असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तसेच त्यामुळे सर्व राष्ट्रीयकृत बँकांची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. तसेच सर्व माजी मंत्र्यांच्या घरावरती ईडी आणि सीबीआयचे छापे टाकून त्यांच्यावरती दहशत माजवण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून सुरू आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळी केलाय. त्यामुळे आमचा स्पष्ट आरोप आहे की देशातला सर्वात मोठा प्रोजेक्टची ऑर्डर ही जपान सरकारला दिलेली आहे. आत्तापर्यंत आपण विमानं घेतली, अणुभट्ट्या घेतल्या, जहाजं घेतली, पाणबुड्या घेतल्या. एका रकमेनं एका कागदावर सही करून 1,10,000 कोटीचा प्रोजेक्ट विकत घेणं हे देशाच्या इतिहासातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट हा नॉमिनेशन बेसिसवर दिलेला आहे, म्हणजे कुठलीही टेंडर न काढता, कुठलेही तुलनात्मक अभ्यास न करता एका कंपनीने दिलेला आहे. आजपर्यंत जपानच्या ज्या कंपनीकडं बुलेट ट्रेनची ऑर्डर आपण दिलेली आहे त्या कंपनीचा ती बुलेट ट्रेन एकाही देशाने विकत घेतलेली नाही. ती फक्त जपानमध्येच चाललेली आहे. जपानची सगळी शहरं त्यांनी बुलेट ट्रेनने जोडली आहेत. त्यामुळे ती कंपन्यांचा बंद करायची पाळली, कारण जपानची तिथं ठेवायला जागाच नाही बुलेट ट्रेन. भारताची ऑर्डर ही त्यांच्याकरता फार महत्त्वाची आहे. तिथल्या लोकांना रोजगार टिकवायचा आपल्याला. म्हणून या प्रकल्पाची काही गरज नसताना महाराष्ट्र सरकारवर भुर्दंड आहे. एकूण या लांबीपैकी निम्मे देणार आहोत. आणि हे कर्ज आहे, कृपा करून लक्षात घ्या की हे काय ग्रँट नाही आहे, हे कर्ज आहे. आणि ते कर्जाचे पै म्हणण्यापेक्षा येन आणि येन, कारण ते जपानी कर्ज आहे, येनमध्ये आपल्याला परतफेड करायची आहे. तर येन आणि येन परत करावं लागणार आहे. मुंबईमधील फेरीवाल्यांच्या प्रश्नावरती बोलताना आम्ही बेकायदा फेरीवाल्यांचं समर्थन करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तर फेरीवाले कायद्यानुसार फेरीवाल्यांचे प्रश्न सरकारने सोडवले पाहिजे, पण ते न करता केवळ सरकार बघत बसलंय अशी टीका चव्हाण यांनी केली आहे. काँग्रेसने बेकायदेशीर फेरीवाल्यांचं समर्थन बिलकुल आम्ही करत नाही. फेरीवाल्यांच्याकरता फेरीवाले शेवटी काहीतरी सेवा देतात म्हणून ते लोक त्यांच्याकडे येतात. तर फेरीवाल्यांच्याकरता आपण कायदा केलेला आहे. त्या कायद्यामध्ये काही त्रुटी असतील तर मुख्यमंत्र्यांनी बसून त्यामध्ये मार्ग काढला पाहिजे. फेरीवाल्यांच्याकडे हॉकर झोन तयार केलेला आहे. त्याच्या बाहेर जर कोणी गेला असेल त्यावर निश्चित कारवाई करा. परंतु हा कुठेतरी सुवर्णमध्ये गाठला पाहिजे ना. सरकार कुठलाही प्रश्न सोडवायला असमर्थ ठरतं. अगदी एस टी संपापासून आपण पाहिलं तर काही सोडवायचं नाही, काही नुसतं आपलं चालू द्यायचं. आणि त्यामुळं हा जो प्रश्न आहे मुंबईचा, हा गंभीर प्रश्न सोडवला पाहिजे कुठेतरी. बुलेट ट्रेनसाठी कर्ज काढलंय. महाराष्ट्र सरकारला या बुलेट ट्रेनचं भुर्दंड आहे याची पैनपै परत करावी लागणार आहे आणि परतफेड करताना आपल्याला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असं देखील चव्हाण यांनी यावेळी सांगितलंय. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून. प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन. तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. स्वप्न पाहात तुम्ही, ते साकार करू आम्ही. आम्ही आहोत योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव, अहमदनगर, शिरूर आणि आळेफाटा. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. योगीराज फर्निचर, स्वप्नाहून सुंदर फर्निचर. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी.
सोलापूर महामार्ग आणि नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती। या संदर्भात शिवसेना हवेली विभाग प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं। दरम्यान C24 तासनं बातमी प्रसारित केली होती, त्यामुळे बांधकाम विभागानं लगेच काम सुरू केलं आणि त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केलंय। थेऊरचा चिंतामणी अष्टविनायकांपैकी एक गणपती हे प्रसिद्ध गाव, मात्र रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली होती। स्थानिक ग्रामस्थ, यात्रेकरू, प्रवासी सर्वच संतप्त झाले होते। शिवसेनेचे हवेली विभाग प्रमुख स्वप्नील कुंजीर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काम सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता। त्यांच्या या प्रयत्नाला अखेर यश आलंय आणि C24 तासनं या रस्त्याची गेल्या आठवड्यामध्ये दुरावस्थेबाबतची बातमी प्रसारित देखील केली होती। सोलापूर महामार्ग आणि नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती। सतत वाहनांची वर्दळ, त्यामुळे रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले होते। बऱ्याच दिवसापासून रस्त्याची दुरावस्था झाली होती, मात्र बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत होतं। दरम्यान यावेळी स्वप्नील कुंजीर हे म्हणाले की श्री चिंतामणी दर्शनास यात्रेकरूंना जीव मुठीत धरून यावं लागतं। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे। तरी लवकरात लवकर यावरती उपाययोजना झाली नाही तर शिवसेना स्टाईलनं सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। मात्र बांधकाम विभागानं लगेच काम सुरू केलं, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असं सांगण्यात आलंय। या ठिकाणी थेऊरच्या रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता। प्रशासनाच्या आम्ही पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी जी तातडीने दखल घेतली त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही आभारी आहे। त्याचबरोबर मीडियाने ज्या पद्धतीने हा विषय उचलून धरला, तुमच्या या सर्व मीडियाच्या सहकार्यामुळं हे प्रश्न मला मार्गी लावण्यासाठी मदत झाली, त्यामुळे मीडियाचे मी आभार व्यक्त करतो। त्याबरोबर अनेक थेऊरकर ग्रामस्थांनी पाठपुरावा केला होता, त्याच्यामुळे त्याही ग्रामस्थांना, माझ्याबरोबर असणाऱ्या ग्रामस्थांचा मी आभार व्यक्त करतो। सातत्याने शिवसेनेचे स्वप्नील कुंजीर, ग्रामस्थ, काही राजकीय पुढाऱ्यांनी तर सारखा मीडियाची पाठपुरावा करून शा थेऊरला अष्टविनायकापैकी एक गणपती चिंतामणी असल्यामुळं तिथं महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कानाकोपऱ्यातून संपूर्ण लोक थेऊरला दर्शनासाठी असतात। आणि या रस्त्याची अशी दुरावस्था झाली की खड्डा कुठं आणि रस्ता कुठं कळत नव्हतं। मीडियाने आणि ज्या शिवसेना पक्षाच्या वतीने, काही ग्रामस्थ थेऊरच्या वतीने जो सारखा मीडियाची पाठपुरावा केला आणि या मीडियाच्या पाठपुराव्यामुळं जी दखल शासनाने घेतली आणि ताबडतोब 4-8 दिवसामध्ये रस्त्याचं काम चालू केलं आहे काम, त्याबद्दल मीडियाचे पहिले आभार मानतो। आणि असंच मीडियाने जो पाठपुरावा करून शासनाने जो सहकार्य करावं एवढंच ग्रामस्थपतीने आणि खासदार आढावा वाढेल। शिवसेना पक्ष आणि सर्व पक्षाच्या लोकांनी वारंवार पाठपुरावा करून शासनाने दखल घेतली, त्याबद्दल मीडियाचा आभार। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे। राज्यामधील प्रमुख रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी वाहतूक नियंत्रणाचा सर्वे शासनामार्फत करण्यात येतोय। पुणे जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी रोड ट्रॅफिक सर्वे करण्यात येतोय। या सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे। देशामधील अनेक प्रमुख मार्ग सुधारण्यासाठी केंद्र शासनाचा प्रयत्न आहे, परंतु या रस्त्यांचा अचूक सर्वे करून हे धोरण ठरवण्यात येणार आहे। या आवश्यक माहिती आणि सुधारणा करण्यासाठी एका नामांकित कंपनीला हे काम देण्यात आलंय। यानुसार पुणे जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी रोड ट्रॅफिक सर्वे करण्यात येतोय। राज्यामधील प्रमुख मार्गांवरील रस्त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी हे काम सुरू आहे। वाहतूक गाड्यांची स्थिती आणि वेग हे सर्वेक्षण सुरू आहे। जिल्हा मार्गावरती यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर सातारा या मार्गावरती 2 ठिकाणी हे पॉइंट्स लावण्यात आलेत। यासाठी 2 CCTV कॅमेरे तसेच वेगमर्यादा आणि अवजड वाहनांच्या मोजणीची आधुनिक यंत्रणेद्वारे रेकॉर्डिंग सुरू आहे। येथील संकलित माहिती शासनाला पाठवण्यात येणार आहे। समर्थ सॉफ्टवेअर सर्व्हिस आणि ध्रुव कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत हे काम सुरू आहे। येथील सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत अनेकांना मोठी उत्सुकता आहे। यामुळे प्रवासी आवर्जून इथे भेट देऊन माहिती घेत आहेत। याबाबत समर्थ कंपनीचे प्रतिनिधी कुणाल शिंदे यांनी माहिती दिली आहे। गेल्या 1.5 वर्षांपासून विविध भागांमध्ये हे काम सुरू आहे। राज्यामधील या आधुनिक सर्वेमुळे महामार्गावरील रस्त्यांचा विकास करणं सुलभ होणार आहे। अनेक मार्गावरती वाढत्या वाहतुकीच्या तुलनेमध्ये रस्त्यांचा विकास झाला नसल्यानं ग्रामीण भागामध्ये याचा परिणाम होतोय। याबाबत सर्वेक्षणाचा अहवाल
शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार रस्त्यांचे विकास आणि सुधारणेला गती देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी प्रशांत कुलकर्णी सह आयुब सय्यद यांनी दिली आहे. येथे आम्ही समर सॉफ्टवेअर सोल्युशन या कंपनीतर्फे आम्ही येथे हा ट्रॅफिक सर्वे हा करत आहोत. येथे ECC मशीन याद्वारे आम्ही गाडीचं स्पीड आणि गाडी कोणत्या प्रकारची आहे हे करत आहोत. आमच्या इथे रोडवर 2 कॅमेरे लावलेले आहेत. त्यामध्ये सर्व येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या रेकॉर्ड होत आहेत. रेकॉर्ड झालेल्या गाड्या आम्ही कॉम्प्युटरमध्ये ॲड करून हार्ड डिस्कमध्ये सर्व ॲड करून बॅकअपद्वारे आम्ही कंपनीला पाठवतो. धन्यवाद. मनोहर तावरे, सी24 तास, बारामती. यूपी सरकारनं कर्ज केलं म्हणून हे भाजपवाले मोठ्याने ओरडत होते. मात्र त्यांच्या काळातही मोठ्या प्रमाणात कर्ज झालंय. त्यातील 1% कर्ज तरी भाजप सरकारनं फेडून दाखवावं तर मी राजकारण सोडेन, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. भाजप सरकार विधानसभेमध्ये ओरडून सांगत होतं यूपी सरकारनं कर्ज केलं, मात्र त्यांना काही अनुभव नव्हता. आता भाजप सरकार सत्तेवर आलंय. आमच्या वेळी 2,70,000 कोटींचं कर्ज होतं, आता 4,10 कोटींचं कर्ज आहे. माझं आवाहन आहे की भाजप सरकारनं यातील 1% जरी कर्ज फेडलं तरी मी राजकारण सोडेन, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. अशा करून महसूल वाढवायच्या ऐवजी महसूल सोडलाय आणि त्या खर्चाला पैसे नाही. तुम्ही एक आणखीन एक आकडा सांगतो. मी जेव्हा सत्तेत आलो आम्ही तेव्हा भाजपचे सगळे मंत्री मुख्यमंत्र्यासह तुम्ही सगळे उतारे दाखवेन मी की मागच्या आघाडी सरकारनं कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. आता हे कर्ज फेडायला आम्हाला 4-5 वर्ष लागतील, अशी वक्तव्य आपण सगळ्यांनी वाचले. तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे. खडसे साहेबांचं तर अगदी प्रसिद्ध वाक्य की तिजोरीत घुशी फिरतायत वगैरे. मी त्यावेळेला वक्तव्य केलं होतं की आमच्या वेळेला 2,70,000 कोटीचं कर्ज आहे. तुम्ही पुढच्या वर्षी यातला 1 रुपया कर्ज कमी करून दाखवा, मी राजकारण सोडून देईल. आज कर्ज 4,12,00,000 आहे. दरवर्षी 10% कर्ज वाढत जातं, हे पहिल्यापासून आहे. आणि कर्ज म्हणजे डोंगर झाला आणि खडखडाट झाला काय अर्थ नाही. हे प्रत्येक सरकारच्यावर कर्ज असतं. कर्ज काढून विकास करायचा असतो, त्यातून उत्पन्न तयार करायचं असतं, हे होत राहतं. पण जेव्हा आपण व्याज भरू शकणार नाही अशी परिस्थिती, तेव्हा मग एक डेट ट्रॅपमध्ये आपण अडकले असं म्हणतो. त्यामुळे कर्ज वाढते. त्यामुळे सरकारला पहिल्या दिवसापासून अर्थव्यवस्थेची काही जाण नव्हती. तर ते आम्हाला माहिती होतं, कारण सरकार कधी सत्तेत नव्हतं, अनुभव नव्हता. पण ही बेजबाबदार वक्तव्य कितीपर्यंत करायची? आता 3 वर्ष झाली, पुढं काय करायचं? गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. क्रिप्स फाउंडेशन या संस्थेमार्फत पुण्यामध्ये 25 अंध जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा 5 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. तर यावेळी 300 अंध लोकांना किराणा मालाचं वाटप देखील केलं जाणार आहे. क्रिप्स फाउंडेशन ही संस्था गेल्या 12 वर्षांपासून अंध आणि अपंगांसाठी कार्य करते. असाच एक वेगळा उपक्रम पुण्यामध्ये घेण्यात येणार आहे. पुण्यामधील मार्केट यार्ड या ठिकाणी 25 अंध जोडप्यांचा सामूहिक विवाह समारंभ 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. तसेच यावेळी 300 अंध लोकांना किराणा मालाचं वितरण देखील करण्यात येणार आहे. याबाबत मनोहर फेरवाणी यांनी अधिक माहिती दिली आहे. मी ईश्वर कृपलानी, क्रिप्स फाउंडेशन पुणे यांचा सचिव असून आम्ही पुण्यात अंध जोडप्यांचा 25 अंध जोडप्यांचा, दोन्ही मुलगाही अंध आणि मुलगीही दृष्टीहीन अशा जोडप्यांचा प्रथमच इतका मोठा कार्यक्रम पुण्यात 5 नोव्हेंबर रोजी जय जितेंद्र प्रतिष्ठान गंगाधाम चौक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. हे जे 25 जोडपे आहेत ह्याच्यात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि आपल्या पुण्याचे, जिथे आपण राहतो पुण्याचे 4 जोडपे आहेत. एक आदिवासी जोडपं आहे. ह्या 25 जोडप्यांचं लग्न आपण जसं आपल्या घरातलं लग्न करतो त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. कुठेही त्यांना उणीव भासली दिली जाणार नाही. त्यांना सर्व संसाराचे वस्तू देण्यात येतील, जे जे काही आपण देतो. आणि त्यानंतर ह्या 25 पुरोहित असतील, एक विधी करतील, एक मुख्य पुरोहित असेल आणि 5 धर्मांचे 5 गुरूंना बोलवण्यात आलेलं आहे. माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त ह्या संख्येने यावं, तिथे उपस्थित राहावं आणि ह्या जोडप्यांना आशीर्वाद द्यावा. तिथे
लग्नानंतर लग्नासारखी जेवणाची सोय केलेली आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सध्या नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम संत गतीनं आणि निकृष्ट पद्धतीनं सुरू आहे असा आरोप पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनी केलाय. या कामांच्या विरोधामध्ये पाथर्डीमधील नाईक चौकात अनेक पक्षांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. पाथर्डी शहरामधील मुख्य चौकामध्ये असलेल्या नाईक चौकात रास्ता रोको करून कामाबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाथर्डीमधील भाजप, मनसे, आम आदमी पार्टी, RPI आणि भारतीय टायगर फोर्स या पक्षांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्यामध्ये जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीनं आणि निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप पाथर्डी पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनी केलाय. या रस्त्याचं काम सुरू असताना ठेकेदारांच्या चुकांमुळे 98 जण मरण पावलेत तर 108 जणांना कायमचं अपंगत्व आलंय असं देखील अकोलकर यांनी सांगितलंय. याच्यामध्ये काम एकदम निकृष्ट पद्धतीचं झालंय. जे खडीकरण झालंय ते एकदम निकृष्ट पद्धतीचं झालंय. जे सीडी वर्कचं काम झालंय ते जुनेच सीडी वर्क नवीन डागडुजी करून नवीन केल्याचे भासवलंय. आणि दुसरा विषय असा की या 5 ते 6 महिन्यामध्ये जवळजवळ 48 लोक या रस्त्याच्या खोदकामामुळं मृत्युमुखी पडलेत. 112-13 लोक जखमी झालेत आणि कायम त्याला अपंगत्व आलं आहे. या संदर्भात आम्ही हे आंदोलन केलं. जवळजवळ हा 52 किलोमीटरचा रस्ता आहे आणि जे आता इथून बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाहतूक काही जरी असलं मोठं काम तर पाथर्डी तालुक्यातील जनता ही नगरची मुंबईची लोक जे जातात ते बीड, परभणी, नांदेड म्हणजे हा रस्ता माझ्या मताने रात्रंदिवस चालू आहे. आणि जे प्रवासी वाहतूक करतात, जे प्रवासी या रस्त्याने जाण्याने करतात ते त्यांची एकदम परेशानी होते या रस्त्यामुळे. या संदर्भात आम्ही मागच्या 8 दिवसापूर्वी जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं. निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली. जे निवेदनातील मुद्दे होते ते मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. त्यांनी सांगितलं याच्यामध्ये आपण 100% सुधारणा करू, संबंधिताला तशी आदेश देऊ. या निकृष्ट कामामध्ये भ्रष्टाचाराची जी अधिकारी, संबंधित कंपनी आणि जे काही महसूलची लोक असतील याच्यामध्ये त्यांनी हात ओले करून घेतलेले आहे. या 52 किलोमीटरचं काम 18 महिन्यामध्ये करण्याचं नियोजन असताना 3 महिन्यांच्या पुढे दिवस उलटूनही काम झालेलं नाहीये. या रोडवरनं जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. मात्र या रोडचं काम करणाऱ्या कंपनीनं रोडची कामं योग्य पद्धतीनं सुरू असून कामाला उशीर झाला हे कबूल केलं असलं तरी काम कधीपर्यंत संपणार ह्याचं उत्तर दिलं नाहीये. पहिलं तर लेट जे झालंय काम त्याला कारण असं झालेलं इथलं जे ऑथॉरिटी इंजिनियरची अपॉइंटमेंट होती ती 9 महिने लेट झालेली आहे. या कामावर 9 महिने आम्ही सगळं प्लांट अँड मशिनरी लावून आम्ही स्वतःच आयडल बसलेलो आहे. आमचं पण स्वतःचं खूप नुकसान झालेलं आहे. ऑथॉरिटी इंजिनियर गव्हर्नमेंटने 9 महिने लेट अपॉइंट केल्यामुळं ते प्लांटची जागा जी आहे नाही प्लांटची जागा जी आहे ती येणे झालेली आहे. पहिल्यापासून येणे ज्या दिवशी प्लांट लागला त्या अगोदरपासून झालेली आहे. आणि आजही जागा सील ठोकलेलं नाही प्लांटला. सील माझ्या माहिती सील नाही ठोकलं. तुम्हाला कोणी सांगितलं सील ठोकलं? नाही नोटीस आहे पण सील वगैरे नाही ठोकलेला. नाही हे बघा त्याच्यासाठी जे बघा ऐका त्याच्यासाठी जे धुळीचं प्रमाण होतं ना त्यासाठी आपण त्याला आहे ना बॅग हाऊस असते त्याच्यामुळे धूळ कमी होती. त्या बॅगा बदललेल्या त्याच्या. पण मात्र जी नोटीस दिली त्याच्यात त्या पिरियडमध्ये एक मिनिट आरोग्य खातं आणि कृषी खात्याने स्पष्ट तुम्हाला निर्देश दिलेत का हे त्वरित बंद करण्यात यावं. नाही पण मग नाही मी आता ठीक आहे प्लांट बंद करतो मग मी कुठं लावू आणि कसं काम करू हे तुम्ही मला सांगा. नाही प्रश्न कसा माझा आहे नॅशनल हायवेचं काम करायचं नाही का? नॅशनल हायवेचं काम करायचं नाही का? पण नियमच आहे साहेब. आता मी जागा नाही करून घेतली. मी ॲप्लिकेशन केलेलं आहे पोल्युशन बोर्डात. मी काय करू आता त्याच्यापेक्षा जास्त काम करायचं नाही करायचं मला ते सांगा तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळणार आहे का? नाही लोकांच्या आरोग्याशी खेळत नाही. प्लांटची त्याच्या आजूबाजूला काही नाही आहे आणि जी शेती आहे त्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दिलेली आहे आम्ही. सरकार खोटं सांगते का? मी असं म्हणत नाही. नाही मी असं विचारू शकत नाही की तुमचं काय मी तुम्ही विचारा.
हा मग आता मी काय बोलणार, तुम्हाला विचारतोय मी विचारणार त्यांना. मग शेवटी काय करणार मी? मला जर एवढा त्रास व्हायला लागला तर शेवटी मला काम बंद करावंच लागेल. मी काय करणार ना साहेब? निकृष्ट काम झालेलं नाही आहे. तुम्हाला मी परत सांगतोय, साईटवरचे लॅब आहे, अथॉरिटी जर अपॉइंटेड आहे, तुम्ही एनी टाईम येऊन चेक करू शकता टेस्ट रिपोर्ट. आम आदमी पार्टीचे किसान आव्हाड यांनी खासदार दिलीप गांधी यांच्यावरती आरोप करून या रस्त्याकडे लक्ष का देत नाही असा सवाल उपस्थित केलाय. त्याचबरोबर सातत्यानं मागील दोन तीन महिन्या वर्षापासून आम्ही याच्यात कायम तक्रारी करत आलो. आमच्या तक्रारीची कुठलीही अधिकाऱ्याने गंभीर दखल घेतली नाही. मागील तक्रारीच्या अनुषंगानं जो त्रिभुवनवाडी येथील डांबर प्लांट आहे, हा डांबर प्लांट आरोग्याच्या दृष्टीने, प्रदूषणाच्या दृष्टीने हानिकारक असल्यानं माननीय तहसीलदार साहेबांनी 22/3/2017 रोजी सील केला होता, बंदचा आदेश दिला होता. परंतु ह्या ठेकेदार कंपनीने मनमानी करून खासदाराच्या कृपा आशीर्वादाने तो डांबर प्लांट आजही राजरोसपणे चालू आहे. त्याचबरोबर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध खडी उत्खनन केलेलं आहे, मुरुम उत्खनन केलेलं आहे, त्याची कुठलीही रॉयल्टी भरली नाही. त्याच्या देखील आम्ही वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु स्थानिक प्रशासनाने त्याची राजकीय पुढाऱ्याच्या म्हणजे खासदाराच्या दबावाखाली त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही आणि चौकशी देखील करत नाहीत. कारण आम्ही एक कुठली तक्रार केली, अधिकाऱ्यांना डायरेक्ट खासदाराचा फोन येतो आणि आम्हाला वरतून त्रास आहे असं सांगितलं जातं. म्हणून याची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणे गरजेचं आहे. आज आम्ही खूप मोठ्या प्रमाणात रास्तारोक केलं आहे. याच्या पुढे भविष्यात जर 15 दिवसात चौकशी कुठली उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी तालुक्यामध्ये करणार आहोत. सुमारे 2 तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे हा राष्ट्रीय महामार्ग जाम झाला होता. अखेर पाथर्डीच्या तहसीलदार नामदेव पाटील यांनी मध्यस्थी करत ठेकेदाराला 15 दिवसांची मुदत दिली. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. वो नेशनल हाईवे की क्वालिटी के बारे में था और इसके बारे में जो कंसल्टेंसी एजेंसी है और जो कॉन्ट्रैक्टर है और जो कंसर्न डिप्टी इंजीनियर थे नेशनल हाईवे के रिलेटेड, उनसे मैंने बातचीत करवा दी है जो आंदोलन कर रहे थे उनकी, और उन्होंने उनको आश्वासन दिया है कि 15 दिन में वो क्वालिटी के बारे में और जो अदर कंप्लेंट्स है उसके बारे में इम्प्रूवमेंट करेंगे. थैंक यू. सर, जो इनलीगल प्लांट चल रहा है डामर का, हाँ, उसके ऊपर आप ही ने रिपोर्ट दिया है कि वो तुरंत बंद होना चाहिए, लोगों के शरीर के लिए हानिकारक है, तो उसके ऊपर क्या कार्रवाई? हाँ, जब वहाँ पे वो स्टोन क्रशिंग करते थे तो मैंने एग्रीकल्चर ऑफिसर और हेल्थ ऑफिसर की रिपोर्ट मंगवाई, और वो स्टोन क्रश करने के बाद वहाँ पे हेल्थ पे कुछ निगेटिव इम्पैक्ट और कुछ तो लोगों की हेल्थ पे निगेटिव इम्पैक्ट हो सकता है, ऐसा उन्होंने रिपोर्ट दिया था. तो मैंने ऑर्डर कर दिया था कि वो बंद करें. तो वो स्टोन क्रश और वो सब कुछ उन्होंने बंद रखा था. और बीच में मैंने एक रिपोर्ट भी मंगवाई थी हमारे सर्कल ऑफिसर की, और उन्होंने भी दिया है कि वो बंद है. पर अभी कुछ दिन पहले वो फिर से एक्टिव किया, ऐसा मुझे रिपोर्ट मिलने के बाद मैंने मंडल ऑफिसर से फिर से रिपोर्ट मंगवाई, और उन्होंने बताया कि वो अभी चालू हुआ है. मगर जो चालू हुआ है वो स्टोन क्रशिंग नहीं चालू हुआ है, सिर्फ डांबर मिक्सिंग का चालू हुआ है, मतलब खड़ी और डांबर का मिक्सिंग का चालू हुआ है. तो मैंने उनको शो कॉज भी दिया, पर उन्होंने उनके ये बात बताई कि उन्हें सिर्फ महीने में सिर्फ 2 बार मिक्सिंग करने की ज़रूरत पड़ती है और वो परमानेंट नहीं है. तो इस बारे में टेक्निकल एस्पेक्ट्स और लीगल एस्पेक्ट देखने के बाद मैं अगली कार्रवाई करूँगा. थैंक यू. अनेक निरपराध प्रवाशांचे जीव घेणाऱ्या या रस्त्यांचं काम कधी होणार याचीच प्रतीक्षा या भागामधील नागरिकांना लागून राहिली आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. राहुरीच्या तहसीलदारांची दबंग कारवाई. बारागाव नांदूर परिसरामध्ये वाळू तस्करीवर कारवाई. सांगली महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. छोट्या व्यापाऱ्यांकडून दंगा. कोपरगावमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाचं 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी होणार भव्य आयोजन. आणि C24 तास बातमीचा दणका. अखेर थेऊर रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम तात्काळ सुरू. नागरिकांना केलं समाधान व्यक्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.